बातमी समोर येते। साताऱ्यातील तासवडे टोल नाक्याजवळ 4,90,00,000 रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय, तर तसंच 57 लाख रुपयांची चांदी जप्त करण्यात आली आहे। आरटीओ, आयकर विभाग, पोलीस ठाणे तसंच तहसीलदार यांची कारवाई ही करण्यात आली आहे। यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे। राज्यातल्या एका बड्या सोने व्यापाऱ्यानं हे व्यापाराचं सोनं असल्याची ही माहिती मिळते। पोलीस आणि आयकर विभागाकडून सध्या या संदर्भात तपासणी सुरू आहे। बातम्यांच्या वेगवान आढाव्यांमध्ये विधानसभेसंदर्भातल्या बातम्या पाहूयात। शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे। दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांचा समावेश आहे। अमशा पाडवींना अक्कलदुआ मतदारसंघातून तर राजेंद्र गावितांना पालघरमधून उमेदवारी मिळाली आहे। शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत भावना गवळींची वर्णी लागली आहे। रिसोड विधानसभा मतदारसंघातून भावना गवळींना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भावना गवळींनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले। रिसोड मतदारसंघावर भाजपच्या अनंतराव देशमुखांनीही दावा केला होता, त्यामुळे रिसोडमध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। नुकताच भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या निलेश राणेंच्या नावाचा शिवसेनेच्या चौथ्या यादीत समावेश आहे। निलेश राणेंना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। पालघरमधून खासदार राजेंद्र गावित तर बोईसरमधून माजी आमदार विलास तेरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे। या यादीत 14 उमेदवारांच्या नावांचा समावेश असून पंढरपूरमधून भागीरथ भालेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान माळशिरसमधून उत्तम जानकर, कारंजामधून न्यायक पटणी आणि मोहोळमधून सिद्धी रणेश यांना रमेश कदमांना तिकीट देण्यात आले आहे। परळीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणार आहे। धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांच्या पक्षाकडून राजेसाहेब देशमुखांना तिकीट देण्यात आले आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर झाली आहे। तिसऱ्या यादीत 4 नावांची घोषणा करण्यात आली आहे। यात गेवराईतून विजयसिंग पंडित, फलटणमधून सचिन पाटील, पारनेरमधून काशीनाथ दाते तर निफाडमधून दिलीप वनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये तिढा असलेल्या जागांवर सकारात्मक चर्चा झाली आहे। महायुतीत फक्त 2 ते 3 जागांचा तिढा कायम आहे, अशी माहिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोपरी 5 पाखडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी शिंदे रॅली काढत शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। काटोल विधानसभा क्षेत्रातील देशमुख घराण्यातील वाद संपलाय। शरद पवार गटातून उद्या सलील देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सलील देशमुखांमुळे अनिल देशमुखांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। माढा विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगेंनी डाव टाकलाय। जरांगेंनी धनाजी सखळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे महायुती मवियाच्या अडचणी आता वाढणार आहेत। कोल्हापूरमधून निवडणूक लढणार नाही तर नाशिक आणि इतर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलंय। तर येत्या मंगळवारी निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती देखील संभाजीराजे यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत दाखल झालेत। उद्या पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांच्यासह पार्थ पवारही बारामतीत पोहोचलेत। योगेंद्र पवार यांची बारामतीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली आहे। उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत योगेंद्र पवार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शरद पवारांनी यंदा मोहोळमधून महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिलेला उमेदवारी दिली आहे। माजी आमदार रमेश कदम यांची कन्या 25 वर्षीय सिद्धी कदम मोहोळमधून निवडणूक लढवणार आहे। नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये खासदार अशोक चव्हाण आणि भाजप उमेदवार श्रीजया चव्हाण यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। श्रीजया चव्हाण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत।
श्रीजय चव्हाण यांचा विजय म्हणजे विकासाचा विजय असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। 1800 दिवसांच्या भल्यासाठी 20 दिवस काम करा असं आवाहन बावनकुळे यांनी मतदारांना केलंय। चेंबूरमध्ये स्थायिक असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसोबत धनंजय मुंडे यांनी संवाद साधलाय। चेंबूरमध्ये आलो की परळीत आल्यासारखं वाटतं। परळी वैद्यनाथ मतदारसंघातून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन रिंगणात उतरल्याचं म्हणत त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलंय। ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं म्हणत रविकांत तुपकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मवियाला कुठलीच मदत करणार नाही अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे। दीपावलीच्या निमित्तानं दादर, डोंबिवली आणि पुण्यात खरेदीचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळतो। तसा हा उत्साह राज्याच्या सर्व भागात सर्वदूर आहे, पण या 3 ठिकाणची तोबा गर्दी आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत। दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। दादर, डोंबिवली आणि पुणे या 3ही ठिकाणच्या बाजारपेठेत रंगीबेरंगी कंदील, पणत्या, माळा, दिवे, रांगोळ्या, रोषणाई, घर सजावटीसाठी तोरणं, खमंग फराळ, कपडे यासह अनेक भेटवस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी सगळ्याच बाजारपेठा फुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे। दिवाळी निमित्त खरेदी करण्यासाठी रविवारी अनेक कुटुंबीय हे घराबाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण दादर मार्केट परिसरामध्ये प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते आहोत आणि आपण त्याच ठिकाणी आहोत। समोर आपण जर बघाल तर दादर स्थानकाबाहेर ही प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। लाइटिंग्स, कपडे, आकाश कंदील, रांगोळ्या अशी विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी लोक हे दादरमध्ये येत असतात। दादर पश्चिम मध्ये जर आपण बघितलं वेगवेगळ्या बाजारपेठा आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे रंगीत अशा आकाश कंदील आपल्याला दिसत आहेत, दुसरीकडे फटाक्यांची खरेदी असेल, फुलं, त्याचबरोबर कपडे अशा अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी आलेली ही लोकांची प्रचंड मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। दादर स्थानक ते थेट कबूतरखाना इथपर्यंत ही गर्दी पाहायला मिळते। त्याचबरोबर प्लाझा, नक्षत्र मॉल आणि आयडियल या परिसरामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे। अगदी बाजारपेठा दिवाळीसाठी सज्ज आहेत आणि रविवारच्या दिवशी घराबाहेर पडून दिवाळीची खरेदी करण्यासाठी आलेले लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झालेली पाहायला मिळते। एकूणच या परिसरामध्ये आपण बघितलं तर सणावळीच्या काळामध्ये, सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रचंड बाजार हा फुललेला दिसतो, भरलेला असतो आणि तीच गर्दी दादर स्थानक परिसराच्या बाहेरील बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ वसंतसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे छठपूजा आणि दिवाळीसाठी आपापल्या गावी जाण्याकरता रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। वांद्रे टर्मिनसवरच्या गर्दीची घटना ताजी असतानाच कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरात सुद्धा प्रवाशांची तोबा गर्दी आहे। या स्टेशनवरून बाहेरगावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी कल्याण रेल्वे स्टेशनवर दाखल होत आहेत। वांद्रे टर्मिनससारखी घटना कल्याणमध्ये होऊ नये म्हणून विविध ठिकाणी पोलीस तैनात आहेत। प्रवाशांना पोलीस विविध प्रकारचं सहकार्य करतायत, अनेकदा थांबून प्रश्न विचारतायत, माहिती देत आहेत। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांनी। बँड्राच्या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 9 जण जखमी झाले। अशीच घटना ही कल्याण स्टेशनवर पण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो पोलिसांचा फौजफाटा आहे हा ठेवावा अशी मागणी जी आहे ही प्रवाशांकडून केली जाते। आपण बघू शकता मी आता कल्याणच्या स्टेशनवर आहे। या स्टेशनवरती लोकल्स असतील किंवा बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या असतील या येत असतात। आपण जर बघितलं तर कल्याण हे जंक्शन असून मोठ्या प्रमाणात ज्या गाड्या आहेत या मुंबईकडे जातात आणि मुंबईवरून ज्या आहेत कल्याणच्या मार्गे कर्जत असेल, कसारा असेल, पुढे पुणा असेल, नाशिक साईडकडे जातात। त्यामुळे प्रवासी इथे मोठ्या प्रमाणात असतात। लाखो प्रवासी दररोज इकडे येतात आणि जातात। त्यामुळे इकडे जी आहे
सुविधा ज्या आहेत त्या सुविधा त्याप्रमाणे थोड्याशा कमी पडतात. त्यामुळे इकडे गर्दीच्या टायमाला मोठ्या प्रमाणात गर्दी येते. सकाळचा वेळ असेल किंवा रात्रीची वेळ असेल, इथे प्रचंड प्रमाणात प्रवासी जे आहेत ही गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा फौजफाटा असेल किंवा RPF असेल यांनी इकडे लक्ष घालावं अशी मागणी आता प्रवाशांकडनं होत आहे, जेणेकरून इथे सुद्धा चेंगराचेंगरी होऊ नये. कॅमेरामन प्रथमेश प्रदीप बनगे, न्यूज 18 लोकमत, कल्याण.